टॅलेंट हा काय आवड आहे? आवडलेलं आवडेल शीतलला. समाजसेवेची. आरती आहेच, पण शीतलला आवडेल अशी आवड लिहिली पाहिजे बायोडाट्यात. खेळ मांडलाय, गाणं ऐकायची आवड आहे, लिहायचं का? हा असू लिहायचं. हा मग तिचं फेवरेट गाणं आहे ते. अहो भैया, असं नसतं लिहायचं बायोडाट्यात. अरे मग काय लिहायचं? नुसतं नाव, वय, उंची, पाहुणे रावळे एवढंच लिहायचं बायोडाट्यात? तसं नाही, आवड लिहायला पाहिजे, पण आवड कशी पाहिजे? कशी? अहो, वाचणाऱ्याला आवडलीच पाहिजे. मी बी तेच म्हणतोय की मग काय लिहायचं? भैया, आयडिया. विक्रम आर्मीत भरती झाला तेव्हा शीतलने बॅनर लावला होता, आणि ते आर्मीचं प्रदर्शन बघाय पण शीतल गेली होती, आणि विक्रमला सोडाय आर्मी सेंटरला गेली होती. म्हणजे शीतलला आर्मी आवडत असणार. मग आर्मीची आवड लिहून टाक. भैया, आर्मीची नाही, देश सेवेची. देअर यू आर. लिह, देश सेवेची, समाजसेवेची, लोकांना मदत करायची आवड आहे. आणि अपेक्षा काय लिहायची? अपेक्षा एकच आहे, शीतलशीच लग्न झालं पाहिजे. शेखऱ्या फोटो घेऊन कधी येणार आहे? आज घेऊन येईल. हा, फोटो आणि बायोडेटा मामीपर्यंत, आणि मामीकडनं शीतलच्या घरी पोहोचवलं पाहिजे. पण भैया, मामीला नुसता फोटो आणि बायोडाटा देऊन उपयोग नाही ना. मग अजून काय येतो? मामीने जर आपलं काम करायचं असेल ना, तर काहीतरी आयडिया काढली पाहिजे. काय आयडिया? भैया, मशीन. मशीन? हा, कसलं मशीन? काल दोऱ्याची रिळ घेऊन गेलो होता, मामी बोलता बोलता काय म्हणली होती? एखादी शिलाई मशीन पाहिजे होती. करेक्ट. टॅलेंट, लाईक इट. मशीनचा डनच करून टाक. हा, हा, मामीला जे पाहिजे ते देऊ, पण मामीला म्हणाव माझं आणि शीतलचं लग्न फिक्सच करून टाका. मम्मी, काय ग? अगं, मला तर वाटलं तर तू बापावरच गेलीस, पण तसं नाही. मानले तुला, तू तर माझ्या वरतान निघालीस. पण खरं सांगू का, थोड्या वेळ मला असं वाटलं होतं तू खरंच रडायला लागलीस. हे, मी कशाला खरं रडते? तेच म्हणते मी, जिजींना रडवशील तू, आणि तूच कशी काय रडायला लागलीस? आता तुम्हाला काय बोलता येईना जीजी बरोबर, मग मीच बोलले. पण मम्मी, ऐकलंस ना जीजी काय म्हणाली ते? होय, ऐकलं की. अजिंक्य भरती झाल्यावर लग्नाचं बघू असं म्हणल्या त्या. पण जेडे, तसं जर झालं तर बाई अवघड आहे तुमच्या लग्नाचं. काय तर करायलाच पाहिजे. होय, आणि त्या अजिंक्यांच्या डोक्यातून भरतीचं खूळ बी काढायला पाहिजे. मम्मी, त्याचं टेन्शन नको घेऊ तू. तू फक्त लग्न कसं करायचं ना ते बघ. मी काय म्हणते, जिजींना विचारायला लावलं तर? नको नको, तिच्या मनात नाही असं वाटतंय मला. ते बी हायच म्हणा. जेडे, जर का तुझं आणि अजिंक्यचं लग्न ठरलंय असं सगळ्या गावात कळलं तर? त्यानं काय होईल? अगं, सगळ्या गावात जर कळलं की तुमच्या दोघांचं लगीन ठरलंय म्हणून, तर अजिंक्यचं पण नाईलाज होईल ना, आणि त्यांना नाही म्हणता येणार नाही. अगं पण काय प्रॉब्लेम झाला तर?
आता कसला प्रॉब्लेम? आपण गावभर सांगतोय, हे जर का अजिंक्यांना कळलं तर? कळल तवा कळल, बघू पुढच्या पुढं. मग तर मी उद्यापासूनच गावात सांगत सुटते. होय, पण जेडे, आपण अजिंक्यांना ना जेडे, काय माझ्यावरून बोलणं चाललं होतं का? हा नाही, म्हणजे तुम्ही अजून कसा आला नाही म्हणून. हा, नाही मला वाटलं दोघी मिळून काय कट रस्ताय काय माझ्या विरुद्ध. नाही नाही, कट रचत नाही, कट गरम करत होती. दोघ जण बसा जेवायला, कटन भाकरी वाढते. खरं का? हो, चला जेवायला घेऊया. ए रावल्या, अयो घाबरलो की लक्का. लका आज बी होय, काय आज बी? स्वतःच गिराईक का? होय, तुला काल याला सांगितलं होतं, तू आला का नाहीस? अरे तुला म्हणलं नव्हतं का फोटो काढायला जायचंय म्हणून? अरे लई महत्वाचं काम होतं. मग माझं पण आज लई महत्वाचं काम आहे. काय लाका ही काय लावतोयस? चंदन. चंदन त्याने काय होणार आहे? अरे हिनं माणसाचा चेहरा उजळतो, गोर होतय. तू गोरा होणार वय? हा मग आणि काल लावलेलं त्यानं झालाच का गोरा? अरे असं एका दिवसात होतय वय. आणि एवढं करून बी झाला नाही तर? असं कसं होणारच आहे मी गोरा. लाका माझ्या आधी दाढी कर नंतर करत बस की काय करायचंय ते. अय शेकर्या, हे महत्वाचं गिरायक सोडून मी काहीच करत नसतो. तू असं कर, तू नंतर ये. अरे जायचंय मला फोटो काढायला. अरे पण तुझी दाढी करून काय उपयोग? ज्याचा फोटो काढायचा त्याची दाढी करायला पाहिजे ना. काय लाका राहुल्या, काल नाही म्हणलास, आज तरी कर की लाका दाढी. अय शेकर्या, एक डाव सांगितलंय का नाही, नंतर म्हणून मग नंतरच. अय आपली कमिटमेंट म्हणजे कमिटमेंट असती. एकदा केली की केली, त्यात काय बदल नसतो. शीतल, लवकरात लवकर मी गोरा होतो तुझ्यासाठी. असा गोरा होतो, असा गोरा होतो, तुमच्या घरातल्यांचे डोळे चमकत्या मला बघून.